80च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रचारक म्हणून वावरत असताना आपल्या मनात येणारे विचार, वादळं, संवेदना आदरणीय नरेंद्र मोदीजी आपल्या दैनंदिनीत आई जगदंबेच्या साक्षीने तिला उद्देशून लिहित असत. त्यात आदरणीय मोदीजींच्या त्यावेळच्या मनोरचनेचं नितळ दर्शन आपल्याला घडतं. त्या आई जगदंबेशी झालेल्या मनोज्ञ वार्तालापातील हा एक मोती. आई जगदंबेशी हितगुज. मूळ लेखन आदरणीय नरेंद्र मोदीजी. मराठी अनुवाद आणि अभिवाचन राजेंद्र वैशंपायन. क्षणबिंदूंची धारा. जगज्जननी आईच्या श्रीचरणांवर साष्टांग प्रणिपात. कधी कधी काळ चुपचाप निघून जातो. कधी कधी काळ काळजावर दगड बनून बसून राहतो. जणू काळ एक जाड लोढणं, बोजा वाटतो. मला कुठे माहिती होतं की काळात सुद्धा एक सूळ दडलेला असतो. तो बोचतच राहतो, बोचतच राहतो. काळीज चिरून टाकतो काळाचा हा शूळ. परंतु हाच काळ कधी सुगंधाची एखादी झुळूक बनून कसा तरलतेनं वाहून जातो. ना सुगंध ना स्पर्श, कुठल्याही प्रकारचा कुठलाही अवशेष उरू देत नाही. तसाही काळ हा निराकाराच आहे ना. मग भले मानवाने याला आपल्या घड्याळाच्या काट्यांमार्फत साकार करण्याचा प्रयत्न केलेला असो. भलेही मानवाने कालचक्राला अनेक छोट्या छोट्या यंत्रचक्रांच्या खाचांमध्ये संग्रहित करण्याचा प्रयत्न केला, परंतु काळाची नीरवता, काळाची चुप्पी, काळाची गती कुठेतरी काहीतरी प्रभाव सोडून जाते. कदाचित त्याचं रूप स्वरूप भिन्न असेल, पण कुणासाठी हा क्षण चिरंजीवी होऊन जातो. तशी क्षणाची गती नसते. कालचक्रातील कितीतरी वादळं या क्षणाला स्पर्शही करू शकत नाहीत. काळाची ही वेळ अनेक युग स्मारक बनून सुरक्षित राहते, कधी साकार रूपात तर कधी निराकारात. हो, पण असे क्षण किती असतील जे व्यक्तीच्या जीवनात, समाज जीवनात किंवा राष्ट्र जीवनात चिरंजीवी बनत असतील? कदाचित व्यक्तीच्या जीवनातील चिरंजीव बनलेल्या क्षणात व्यापकता नसेल, पण तीव्रता नक्कीच असेल. व्यक्तीच्या हृदयाची कधीकधी अशी अवस्था होते जेव्हा काळाच्या वर्षणाऱ्या पाण्यापासून वेगळा होऊ टपकणारा एक जलबिंदू शिंपलीसारख्या हृदयात स्थान मिळवेल आणि मोत्याच्या रूपात चिरंजीव होऊन जाईल. म्हणूनच तर मानवी हृदयाच्या सर्व भावनांचं उत्तम संयोजन होणं आवश्यक आहे. मानवी हृदयाच्या अंतर्मनातून एक हाक उठली पाहिजे. एक तीव्रतम तृष्णा सर्व जाळून टाकते. अंग प्रत्यंगातून आग पाझरत असेल, भूत, वर्तमान आणि भविष्य सर्वच जिथे एकाकार होऊन गुंतून पडलं असेल, जिथे डोळ्यांची दृष्टी अलोप होऊन हृदय मंदिरात टांगलेली असेल, जिथे कानाची श्रवणशक्ती स्वतःच प्रतिध्वनित होत असेल, जिथे इंद्रियांच्या सर्व क्रिया केंद्रित झालेल्या असतील, अशा वेळीच काळाला चिरंजीवी केलं जाऊ शकतं. काळाला थांबावं लागतं. काळाला साकार व्हावं लागतं. काळाला कधी वेदनेचा तर कधी उत्साहाचा उष्मा आपल्यात सम्मिलित करावा लागतो. आई, मीही काळाला प्राप्त करण्यासाठी घुसळून निघतोय. जीवनाच्या क्षणांना पकडण्यासाठी घुसळून निघतोय. तुझ्या माध्यमातूनच अशी एक क्षणबिंदूंची धारा वाहून जावो, ही इच्छा ठेवून काळाबरोबर वाहतोय, कुठेतरी थांबण्याच्या लालसेनं. 21 डिसेंबर
1986. आई जगदंबेशी हितगुज. मूळ लेखन आदरणीय नरेंद्र मोदीजी. मराठी अनुवाद आणि अभिवाचन राजेंद्र वैशंपायन.